आपली आई आलेली आहे आणि माचोळी आणली आईने का डोक्यावरती. आई मान दुखून आली का? हा सोपं नाही मित्रांनो. लस भिजलोय बाबा. असं गाडी उभी बोजा आणायचं म्हणलं तरी वरनं पाऊस येतोय. मागाशी गाडीवरनं पडलो बी नाही का. ते आता आपल्याकडे शूटिंग काढायचं असतं ना दुसरं व्यक्ती तर तुम्हाला दाखवलं असतं. असं काय झालं, चिखलातनं गाडी घेऊन आलो आणि माझं काय झालं, डोक्यात घपक्याने असं पुढे चिखल होता. गाडी आली रस्त्याला. ते म्हणतात ना, ज्याला देव तारे त्याला कोण मारे. म्हणजे त्या शेडमधून ज्यांचं शेड मालकात होतं त्यांनी आपल्याला हकललं नाही का. भरपूर घरी चाललो होतो तर निम्म्या वाट्यातच बघा कोण भेटलं आणि काय काम लावलं आपल्याला बघा. मस्तपैकी आपल्या या गाडीवरती बिराड रचलेलं आहे घोड्यावानी. सगळं बिराड आयला वाहू लागलो खालून त्या शेडातनं इकडं वरती आणलं आपल्या इकडं पडकाला. काय आलेली आहे, काय करायची आहे राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ह्या गोडाऊनमध्ये आपल्याला काय राहून दिलं नाही आणि आपण जो बोजा न्यायचा होता तो रात्री नेणार होतो, उशीर झाल्यामुळे ठेवलेला. तर आता काय करतोय, 1:30 वाजल्या ते आणि आईंनी मी गाडी काय आहे डोक्यावर काय असं आपला सगळा बोजा का या ठिकाणावरचा सगळा बोजा उचलून तिकडं वरती नेतोय. तर कुठं आपले बोजा बिजा नेऊन ठेवतोय, कसं आपल्या बकऱ्यांना तिथं निवारा आहे का नाही, काय कसं वातावरण आहे तिथलं, ते संपूर्ण तुम्हाला दिवसभर मी दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, आपलं सगळं बिराड हो का या कंपाऊंडमध्ये आलेलं आहे. मेंढरांना निवाऱ्यासाठी आम्ही एवढ्या अडचणीत राहायला आलो आहे मित्रांनो. हो का, हे आपलं पत्र्याचं शेड या ठिकाणी असं आपलं नाही का पत्र्याचं शेड भेटले आपल्या मेंढरांना आणि आतमध्ये कोकरी बिकरी ठेवल्या. ते जे खालचं शेड होतं ना ते मालकी होतं आणि ते मालकी शेड असल्यामुळे तिथं कोणी आपल्याला राहून दिलं नाही. आता हे बी मालकी असं नाही, मालकी जागा मालकी आहे, पण हे शेड काय कामाचं नाही, हे असंच त्यांनी पाडलेलं आहे. पण मित्रांनो, हा थोडा का व्हायना आपल्या मेंढरांना चांगला निवारा आहे नाही का. आणि या ठिकाणी मित्रांनो आईन मी जातो, इथं कुत्री बित्री येते त्याकरता असं झाकले कुकरी आपली सगळी इथं ठेवल्यात आहे. आणि आपलं बिराड हो का रात्री आपलं दादा इथं होतं झोपायला. एवढ्या अडचणीत हो का कडून सगळं मित्रांनो असं गचपणी भीती वाटते, पण काय करता आपल्या देवाच्या भरोश्यावर आपल्याला राहावं लागतं. तर या ठिकाणी हो का सगळं आता गाडी ह्याच्या हे बिराड आणून पाला आधी दिलं होतं, कारण का तर पाऊस अजून बी चालू आहे हो का. ह्याच्यावरती बघा हो का पाऊस चालूच आहे मित्रांनो. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही, त्याकरता पाल दिले. आपली आई आलेली आहे आणि माचोळी आणली आईने हो का डोक्यावरती. आई मान दुखून आली का? हा सोपं नाही मित्रांनो, काय थोडं जड आहे. अख्खी लोखंडाची माचोळी एवढ्या बोजा आणलाय आईने. आणि ही कुत्री बी राहणार बघा. हे गडी आई ह्याला हान बघ काय बसलाय. हा पाल दिलंय ना रे आता. नुसता माग लस भिजलोय बाबा. असं गाडी उभी बोजा आणायचं म्हणलं तरी वरनं पाऊस येतोय. मागाशी गाडीवरनं पडलो बी नाही का. ते आता आपल्याकडे शूटिंग काढायचं असतं ना दुसरं व्यक्ती तर तुम्हाला दाखवलं असतं. असं काय झालं, चिखलातनं गाडी घेऊन आलो आणि माझं काय झालं, डोक्यात घपक्याने असं पुढे चिखल होता. गाडी आली रस्त्याला आणि चिखलात असं पुढचा ब्रेक दाबला. जसा पुढचा ब्रेक दाबला असं घसरलं, पण पडलो नाही मित्रांनो. आपण आत्तापर्यंत मी एवढे दिवस झालं गाडी चालवतोय ना, असं जोरात पडून हातापायाला लागले असं काय झाले असं कधीच झालं नाही. असं गाडी पडायला लागली मी डायरेक्ट आपल्याला कळतं बाबा गाडी पडणार आहे, आपण गाडी सोडून बाजूला होतो असं, म्हणजे लागून घेत नाही आणि शक्यतो गाडी पडतच नाही का. ते काय झालं, मोरचा ब्रेक दाबला, चिखल होता, अशी घसरत गेली. मग एक दादा आलं मध्ये, तिला ते उचलू लागलं. आता कसं हे पाऊस येतोय त्या काय आता मी एवढ्या वेळ शूटिंग घेतली नाही. आता बोजा पार सगळा वाहून झाला. आता फक्त 100% मधला 10% बोजा राहिला आहे आपल्या तळावरती. त्यामुळं आता काय केलं, शूटिंग चालू केली नाही का तुम्हाला दाखवण्यासाठी. आपला ब्लॉग चालू केला आहे पार मित्रांनो 2 वाजता. आणि आपण ज्या शेडमध्ये आपली बकरी घेऊन राहायला आलोय ना, ते शेड तर बघा कसलं खतरी आहे बघा. हे खांबेम पार पडलेले आहेत असं नाही का, पाडले हे शेड सगळं पाडले. या बेताडामुळं थोडासा असा निवारा आहे आणि आपण थोडा का व्हायना निवारा म्हणून असं मित्रांनो या ठिकाणी. हे बघा पळाला आपला गडी तो का हे पावसा पाण्यात नुसतं येळं घालते ते, इकडून तिकडं तिकडून इकडं. यो काय कर केला बा, ऐकतच नाही मित्रांनो. ही जाते ते पळत घरी तिकडं. ते म्हणतात ना, ज्याला देव तारे त्याला कोण मारे. म्हणजे त्या शेडमधून ज्यांचं शेड मालकात होतं त्यांनी आपल्याला हकललं नाही का. भरपूर बोलले आपल्या दादांना बिदांना आणि हकललं, तरी देवाच्या कृपेने देवाने आपल्याला हे दाखवून दिलं नाही का. तुम्ही तिथनं आला तरी तुम्ही उघड्यावरून ते नाही जाणार, तुम्हाला थोडा का व्हायना काही निवारा आहे. म्हणजे नाही का देवाचीच कृपा म्हणायचं आपल्यावरती मित्रांनो नाही का. हे शेड गावलं एकदम मित्रांनो, कसा का व्हायना येडा वाकडा का व्हायना निवारा असणं गरजेचं आहे. कारण का तर हे पाऊस असला खतरनाक आहे, याच्यामध्ये गारबीर भरपूर. आत्तापर्यंत आपली जवळजवळ 2-4 बारकी पिल्लं मरली असती, निवाऱ्याला बकरी बिकरी नसती. तर
पिल्लांना बी चांगला निवारा आहे. आता पिल्ल कोंडलेली दाखवतो. त्या ठिकाणी आपली वाघर बिगर दिलेली आहे आणि बघा सगळी पिल्ल बघा, हे आपली करडं बिरडं सगळी बसल्या ते मस्तपैकी वाघरामध्ये. असं त्यांना बी चांगलं आपलं कडणी हे केलं. हे तर काय झालं, हे कुत्री येते त्याच्या करता हे आपलं असं कडणी साडी पालं बिलं असं उभं केलं या. आणि निवारा का पाठीमागून बिताड हे एकदम भारी आहे नाही का. आपल्याला म्हणजे असं काही टेन्शन नाही. आणि आपलं पाल हो का इथं शेजारी पाल खाली दिलं या. थोडा जबरदस्त पाऊस वाढलेला आहे. शपथ हे लय वाढला पाऊस. आता दादांचं तर काय खरं नाही. दादांनी तर छत्री बी नाही नेली, मोबाईल बी नाही नेला फोन करायला. मला तर इकडंच काम लागलं. हे आपलं बिराड व्हायचं. आपल्या पालाखाली काय पाणी जाणार नाही तसं काय टेन्शन नाही. असं उमाटावं आहे आपलं बिराड. आणि पाणी हे पाऊस लय बेकार आलाय बाबा. आपल्या मराठीसारखी ही जागा सुद्धा आता झाडून घेतलेली आहे. हे इकडून असं खराटा मारलाय. असं एवढं काय बरोबर नाही झाडलं आणि एवढं वाकडं व्हायना नाही का. हे नाही तर ह्याच्यात जर बकरी बसली ना, कोचामत्यात बकरी नाही का, कोचामत्यात म्हणजे आजारी पडतात, खोकतात, ताप बेप असा आजार होतात त्यांना. आणि इकडं पाऊस बघा, हे आपल्या इकडं पाऊस कसे आहेत ठोकाळ टिपका. रोज तरी झिमझिम होतं, पण आज आपला वळीव कसा पडतो नुसतं बदा बदा असाच पाऊस आलाय. आता वाईच पाऊस कमी झाला या ठिकाणी सगळं बिराड आणली आणि ही गडी इथं काय खाली बसायचं नाव घ्यायनात. तर आता मी तुम्हाला दाखवतो की पाऊस किती झाला आणि रस्त्याला किती पाणी आलं. तरी वाईच पाऊस निहार झाल्यावर मी बाहेर निघलो. आता मला मेंढराकडे बी जायचं आहे, पण आधी तुम्हाला दाखवतो किती पाणी आलंय रस्त्याला. बघा आताच्या पावसाचं पाणी वाहतंय हे रस्त्याने. हे जे सगळं आहे ना, आता जी झाली ना पाळी एकच असं लय वेळ नाही, थोड्या वेळ येते जाते पण अख्ख्या दिवसभर पडते या आताच्या पावसाची पाळी. आणि ह्या रस्त्याने बघा किती पाणी पडतं या. असं म्हणजे ना निबराने पाणी काढलंय पावसाने लईच. यंदा तर अशी म्हणत होती लोक, यंदा दुष्काळ पडणार आहे. काय याचा दुष्काळ आणि बिष्काळ काय नाही मित्रांनो, लय जबरदस्त पाऊस पडतोय इकडे. गडी तर काय सुट्टी द्याय ना माग यायला. गाड्यांना भेटतोय, पुन्हा कुत्री बुकल्यावर भेटतोय. काळो असल्यावर डेअरिंग करतो लय नाही का. आता गाडी आली की गडी लय दबागतो या माया माग. आम्ही जेवढं राऊंड आणलंय तेवढं ह्यांनी बी राऊंड आणलं. ठिकाणी तर बघा डबल वगळी मिळत या. असं म्हणजे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे जास्त. बघा इथं जास्त पाणी वर जेवढं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त पाणी इथं आलं या. घरी चाललो होतो तर निम्म्या वाट्यातच बघा कोण भेटलं आणि काय काम लावलं आपल्याला. बघा ते डालगं डोक्यावर घ्यायचं. आता आई म्हणली तू डालगं घेऊन चलन मग गाडी घेऊन बाकीचं साहित्य नाही बघा. तर आता आपण चाललो डालगं डोक्यावर घेऊन. आणि आई तू काय आणली आहे? पाटी आणि हे डालगं बी हातात आणलेलं निम्म्यात फार. मी काय आता निम्म्याला वाटदार झालो या. आता पालखीच्या चिखली धरली पाऊस कसा काय? हा पालखीच्या नेटावं लागतो खरंच काय? मग काय. आता तरी 5 मिनिटं उघडायचं. एक सारखा जर लागला तर 1 मिनिटं नाही 5 मिनिटं. हा क्या रातभर बिन दिवसभर. हा मग आता काय होते पडतोय की असं टप्प्या पडतोय. एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास उघडतोय की लगेच पडतोय. पाटी आली आपली. मग काय शाळू दिवस पुरतच नाही आताचा. का शाळू दिवस म्हणजे? आखाडापासून आखाडतो दिवस शाळू लागतो. म्हणजे पहिला 7 वाजता मावळायचा तो आता लवकर येतो न जातो कळत बी नाही. शाळू दिवस म्हणते काय भिजली कर हा फार. आता ह्यात काय भरलं? दावणी भरल्या पडक जडका आता न्यायचंय ना. हा दावणी मग काय. आणि आता गाडीव काय देणार मला? गाडीव काय देणार? हा हो का सगळं बिरळ वाहून घेतलं आईने मायाकडून. दादांना एकटंच मेंढ राखत. आता दादा मला किती खवळ त्याला आहे. मस्तपैकी आपल्या या गाडीवरती बिराड रचलेला आहे घोड्यावानी. का हे आता उरल्या सारले पोती बिती टाकल्यात आहे. आणि असं गाडीने आईलंय ताप वाचावला काय काय. गाडीला आयुष्यात महत्वाची का नाही महत्वाची? तू हा हा
सगळं बिराड आयला वाहू लागलो खालून त्या शेडातनं इकडं वरती आणलं आपल्या इकडं पडकाला. आणि आत्ता छत्री आणि कोराड घेऊन चालले आपलं मेंढराकडं. दादा एकटंच होतं नाही का मेंढ्याकडं. आणि मी सकाळ धरून एक मित्रांनो इथं बकऱ्यापाशी होतो. इथनं गेल्यानंतर मग व्हिडिओ सोडायला गेलो. तुमच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर हे सगळं भिराड वाहिलं. तर हे वाहण्यात करण्यात ह्याला मला वाजले आता 3 वाजता चाललोय आपल्या बकऱ्याकडे. आले का आता आपली चांगलीच चूक बोल. कारण का तर सकाळ धरणं दादांचा मोबाईल जो आहे तो होता चार्जिंगला. आणि मग दादांनी काय मोबाईल बी नाही नेला. आई म्हणली इकडं वर दारेका मेंढरं नेली. इकडं आलं तर इकडं काय मेंढरं दिसणार. आणि दादांना आता फोन करायला बी मोबाईल नाही आणि काहीच नाही. आता आपल्याला जवळजवळ मी घरनं आलेलो अर्धा तास झालं येडं हाणतोय. मेंढरं काय गावानात. आता असेच बघावं लागतील नाही तर मग शेवटी घरी जावं लागेल बाबा नाही का. कोणाक मेंढरं नेलेत दादांनी काय जणू. आता जवळजवळ मी 2.5-3 किलोमीटर चालत आलेलो आहे मेंढरं शोधायच्या नादात. इकडं जर मेंढरं सापडली नाही तर खूप मोठा माझा येडा होईल नाही का. लय म्हणजे नाही का तिकडं बघितलं पलीकडं भरपूर असं नाही का फिरलो आपण. आपल्याला काय मेंढरं सापडलीच नाही. आता शेवटी जर चुकून सापडली तर सापडली नाही तर मग डायरेक्ट घरी जावं लागेल. इकडं नाही आली होय. इकडे कुठे आले भिजला का पाऊस कसा येते ना पाऊस कसा येते तर चांगलाच वाढलेला आहे. आणि आता मी फायनली मेंढरं बघण्यासाठी डोंगरावरती चाललोय नाही का. ऊच वरनं दिसली तर दिसली नाही तर मग काय घरी जावं लागेल. त्याकरता डोंगर चढतोय आपला. तुम्हाला दाखवतो इकडलं बघा. खूप दिवसातनं डोंगरावरती आलोय. भरपूर झाडं बिडं असतात आपल्या डोंगरावरती. हे सगळं पाऊस तर काय थांबायचं नाव घ्याय ना. दादांनी सकाळी छत्री बी नाही आणली आणि काहीच नाही आणली. जेवण केलं आणि बकरी सोडलेली. हो का डोंगरावरती झाडं झुडपं आहेत. नाही एवढी बी झाडं नाही. डोंगर जाळतात ना त्यामुळे जास्त झाडं नाही तर लई दाट झाडं असतात मित्रांनो. डोंगरावरची दगडी झाडं झुडपं एकदम भारी निसर्गरम्य वातावरण आहे. पण मेंढराचं मला लई टेन्शन आलं. मेंढरं गावाना ते दादा एकटे पावसाचे एकतर हालबिले करतात मेढरं. कोणाकडे नेलं ते. मी तिकडं आवाज देत होतो दऱ्यात तिकडं मग आवाज दिला असता मला असते तर. आता काय इकडं कुठंच नाही. काय डोंगर कसं आहे एकदम खतरनाक आहे का नाही. फार डोंगरावरती आले वर तिथं काय कुठं मेंढरं दिसनात. आता कोणाकडे गेले दादा. सगळं डोंगरावर सोनाच दिसतोय मोकळाच. डोंगरावरच्या सगळ्यात उंच दगडावरती मी उभं राहिलेलो आहे. सगळ्यात उंच दगड आहे. तुम्हाला दाखवू का हो का. हे असं भरपूर खाली असं खोली होतो एकदम. आणि हा सगळ्यात मोठा उंच असा दगडी. हा चप्पल खालीच काढली नाही तर घसरलो असतो. आणि आलोय दगडावरती उभं राहिलोय. वातावरण बघाय खूप भारी वाटते पावसात. पण मेंढरं काय दिसत नाही कुठंच. बघा कसं वारं सुटलेले. बघा कसला उंच असा दगडी. भरपूर उंच आहे दगड असं. त्याच्यावरती गेलतो मी. इकडून बघाव का तर वर उभं राहिलेलो. एकदम भारी इकडे डोंगरात निसर्गरम्य वातावरण. तर काय दिसायचं नाव घ्यायनात आणि पाऊस तर काय सुट्टी द्यायना. आता आपल्याला नाईविलाजाने घरीच जावं लागेल नाही का. असं म्हणजे भरपूर पाऊस येतोय अशी तुडं. इकडं मग डोंगरावर पार वर जाऊन बघितलं ह्या दऱ्यात. आता तिथं मित्रांनो मगाशी एक दादा गावलेलं. त्यांना म्हणलं आमची बकरी आलेली दिसली का. ते ती म्हणलेली इकडंच आलती इकडं आलती म्हणून इकडं मी बघायला आलो. इकडं तर काय बकरी नाही. मित्रांनो रस्त्याला आलेलो आहे आणि हे रस्त्याचं पाणी बघा ना कसं लाटा आले का तिथे. एकदम भारी वाटते नाही का ते बघायला. बघा एकदम मस्त अशा लाटा आल्यासारखं पाणी खाली येते. मग झूम करून बघूया आपण. बघा काय मेंढरच नाही गावली. हा खरंच शपथ नाही गावली. तू म्हणली दरेका गेल्यात दरेका पारा. मी तिकडं पार चांबाराच्या घराच्या पडेल तिकडं डोंगरात जाऊन आलो तरी नाही दिसली. कुठं नेलती अशी. तर आता मेंढरं बघून चांगला फुगा आलाय म्हणजे इथं जवळजवळ 5-5.5 किलोमीटर माझं नुसतं चालणं झालं असेल. जवळजवळ मी 2 वाजल्यापासून चालतोय. आता वाजून गेल्यात 4:30. मग किती चाललो असेल
आणि आता तुम्ही मग चला आई कुठं चाललाय, आई कुठं चाललंय आपण गोड्याला गुढी आणायला तिकडे जायचे ना. आता एकच दारा राहिलाय, ते 2-3 दर तर मी हिंडून आलोय. तू इकडं नाही हा आता एक दरा राहिलाय, तेवढ्या दऱ्यात जाऊन तिकडे जर असले तर ठीक. त्या डोंगरावून दिसतील तू गोड्या कशी चल. नाही नाही हा कुठं बी नाही. दिसतंय डोंगरावून. नाही नाही तिकडे नाही, तिकडे जाणार तू गोडी घेऊन खाली जा, मी तिकडे जातो पडेल. नको नको नको. नाही अरे डोंगरावर उभं राहिलं की पुल्ला दिसतंय, ते पुल्ला दिसतंय, तिकडं बी लांब दिसतंय. अरे मध्ये ती दळते काढे नाही तिकडं मेंढरीच नाही. असते. तर मेंढरी हाती गेला कशी कशी जाते. प्रयत्नार्थी परमेश्वर. मी लय हिंडलो इकडलं जरा. आता जवळजवळ भरपूर फिरून 4:30 वाजता आपल्याला मेंढरांचा तपास लागलेला आहे. मी आईला आई मला म्हणायची ना इकडं नाही गेली असत्यार, आणि आईला मी म्हणायचो ना इकडंच गेली असत्याल. खरंच मित्रांनो इकडंच मेंढरं आल्या ते नाही का, अंदाज चुकत नाही आपला नाही का. आपल्याला माहीत असतं आपली मेंढरं नेमकी म्हणजे दुसरी बी ठिकाणं डोक्यात होते, इकडे गेली असतील तिकडे गेली असतील, चारा माहीत असतं ना कुठे ती. तिकडं गेलो तिकडं काय नाही दिसली, मग शेवटचा पर्याय म्हणून इकडं म्हणलं, इकडं जर नसली तर मी डायरेक्ट घरी जाऊन झोपणार होतो. पण आता आपण इथं एका दादांना विचारलं, ते म्हणले इकडंच गेले ते बकरी, म्हणजे तपास लागला. या ठिकाणी सगळी मेंढरं आहेत आणि इकडं बघा दादा बसले ते. दादा तर आता भरपूर रागावलेला असतील बाबा. पप्पा वाटते तेच वार काकडून गेले ते. आता काय करता, जर भरपूर अवघड झाले. अजून दमाने यायचं ना, थोड्या वेळाने आला असतं म्हणजे जमलं असतं. काय इल्या काही पद्धत झाली का जाण्याची आणि येण्याची. थंडावला का हा आता तुम्हाला काय माहिती, मी किती वाजल्यापासून हिंडतोय. काय जाईन हा? तू, तुला किती हाका मारल्या. कवा हा कवा तू मागाशी तिथं नाही ऐकू, काय ऐकून नाही मी आलेल्या. 2 वाजल्यापासून मी बघतोय 2. गुढी गावली का, नसतील बघितली तुम्हाला वाटतं. गुढी गावली का. गुढी गावली ते कुठं गावली? तिकडं डोंगराव. हा डोंगराव त्या का त्या गोड्याचा पायीन ते झाड एक झालं ते गोडा असं लाटलाटा कापत होत. कुठं हा कुठं? त्या गोड्याचं मी ते झाडाचा कासरा सोडून खाली आणून लावली, तेव्हा ती गुढी खाली आली. डोंगरावच दिसत होती. हा सगळी मेंढरं या ठिकाणी आल्या ते, आणि आपली शेरड बघा मस्तपैकी बोराटीचा पाला खात्यात आहे. पण ह्या बोराटीला ना बोरं आले ते मित्रांनो, ते मलाच काय कळा नाही ह्या दिवसात बोरं कशी काय आले ते. का ही भरपूर एवढी बोरं लागलेत ना, लय बोरं. आपल्या शेरडांची झाली मजा, त्यांना बोरं पाला खायला गावला इथं. लाकडा उभी राव खात्यात या. आपला सासवडचा होय पुरंदरच. पुरंदर मोठा आहे. हा तिथं दारू गोळा ठेवला जातो, दारू गोळा ठेवला जातो. सगळी आल्या ते वाड्याला आता बघा कशी आत चालले ते. या घरातले ते दिवसभर लय पाऊस पडलाय, एवढा पाऊस पडलाय ना बेकार. आज लय म्हणजे पाणी पाणी झालतं. आणि आपली सगळी मेंढरं दादांनी का वाघर वर केले. हे आपला थोडा का आहे ना पण ती कसा झालाय निवारा पण. हा बरं आहे ना, येडा वाकडा का आहे ना. आय आलेली आहे, काय करायची आहे. दादा तापवाय भिजले, दादा आधी पावसाने भिजलाय. दादा काय छत्री नव्हती, हा. दादा उडतो टाटा. दादाला वाईट दूध तापून देते म्हणजे दादाला चहागत गरम होईल. थंड वाजली थंड. हा थंड वाजली. कांते शेळीचं काढणार आहे आता. इंदाचं इंदा कुठे इंदा. हो का इथं दूध काढायचे आता. सगळी मेंढरं बघा कशी निवाऱ्याला गोवाड उभी राहिले ते सगळे मस्तपैकी. असं निवाऱ्याला आपल्या जे आपल्या मला मित्रांनो आता असं काय वाटत नाही, जेव्हा जीव येतो नाही का निवारा असल्या वाईच नाही का. आपलं जसं जेवण आहे तसं त्यांचं आहे, त्यांना बी गार वाजतं, थंडी वाजते, सगळं काय वाजतं. दादा या ठिकाणी काय करताय. लय भिजलो बाबा दिवसभर पावसाने, लय थंडावलोय. आता शेक होतो या, जाळ लागते का पण. आता काय तसंच फुकून फुकून शेकतो या. लय लय गार लागते आता. बरं गार लागते कारण का पाऊस दिवसभर आहे ना. दादा आपलं फुकून फुकून आता शिकते ते. पावसा पाण्याचा आईचा मस्तपैकी स्वयंपाक चाललाय. काय बनवते आहे. भाकरी किती झाले भाकरी आता. झाली की 5-6. बघा आपल्या टोपल्यात भाकरी ठेवलीत आहे. बघा मस्तपैकी आता
हे ज्वारीचं पीठ दळून नसतं आणलं तर आई चपात्या करायला लागल्या असत्या, चपात्याला पिठच नाही. मग उपाशीच राहावं लागलं असतं. हा. संपलं की पिठाचं. सकाळीच दळून आणले मित्रांनो हे मी. सकाळी गाडी गेलतो दळायला. लाकडं ओल्ली झाल्यामुळं भरपूर धूर होतो या. का नाही? बळ चूल पेटावली तास दीड तास चूल पेटवली. हा. खाल्लं ओलं ते खाल्लं त्यातला सुटला 8 दिवस झालं पाऊस लागला. हा, खालून बी ओलं, खालून कोरडं असतं तरी लगेच पेटली असते. खालून थेटला ते पाणी असं पाय दिला तरी पाणी पाजार. हा मग काय. लय तास दीड तास त्या चुलीने घुमावली मला, नाही त्याला आकाशायची. हा. शेवटचा दामटा आता तव्यात टाकलाय आणि इकडे आई हे कोणाला जेवाय देते? पिलूला टायगर. त्याची लय नाव आहेत काय काय. तर आता पिलूच कळते, सगळी पिलूच म्हणते ते. पण पिलूचं दात नुसतं साळ 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 साळ. हा का कशी आहे बारक्या बाळागत चुरून त्याला खायला घालते हो का. अशी काळजी घ्यावा लागते चित्राबांची काय काय. हा, दुधात बारक्या बाळागत चुरून काला करून त्याला खायला देणार आता. आज दूध व्हायचं कमी आहे ना हम्म. त्यामुळे तरी रोज मी चुरून घालते तेव्हा ते खातो मग. हा मग काय. आणि त्याचं काय नुसतं कोरड्या बाकरून बागतंय का तवा. हम्म. त्याला उडीचा टिपका नितळा शितळा. या माझ्या पप्पाला न्याला तर मी नुसतं पांढरं पाणी आणि भाकर अशी बारीक पिठावान चोरायची आणि तीच पियाची दूध म्हणून. लहान असताना हा, त्याला दूधच नव्हतं. पिल्या पिलू पिलीला झोपा काढते पिली. खाते काय मग बाजत आहे काय. नाही पावसामुळं काय करते कालवण? वाईस मिरची करते म्हणजे कालवण करते दूध नाही ना. काय याच? बोंबलाच करते आता काय करू वरण टिपक करते. हा, साधं सोपं होणार आपली भाजी. मरू दे पावसा पाणी. ते बघल्यात काय पीठ टाकले काय त्यांच्या त्या? हे पिठाच्या पाण्याने द्यायचं. हा, धुवायचे पिठाच्या पाण्याने. बसायला लागत नाही. हा. आजची आपली रेसिपी आहे बोंबील रेसिपी आणि आईचं चाललंय इथं आपलं बोंबील तळायचं सगळं. हो, चांगलं आई जेवढं तळण तेवढं भारी लागतात ना. कडक करायचं. कुरकुरीत खायला मस्त बोंबील करते आहे. जवळ बी चांगला आपला हार पडलाय आता बोंबील. हो का. अरे मी 2 तास घालवलं तवा ती चूल पिटली. खालून नुसता पाण्याचा फेटलाय तरी वर जावं चाललाय. या ठिकाणी आपल्या टोपल्यात आईने आता मिरची तयार केली बोंबलाची आणि ठुले. आपल्या खाली ज्वारीच्या भाकरी, ही 2 ताट मिरचीची. आणि आता काय करते आहे? आता वाईट बोंबलाचा रस्सा करते. भातावर खायला. भातावर खाण्यासाठी आता या कढईमध्ये रस्सा करायचा तयार. नुसता खोंगाभर. हा, पण ही मिरची 1 नंबर तयार झाली. आता माझं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी बोंबलाची मिरची, ज्वारीची भाकर आणि आता कालवण तयार झाल्यावर कालवण बी घ्यायचं या. आई देणार ना मला कालवण? हो, आता कालवण तयार होते. त्यावर भूक लई लागले. अख्ख्या पावसात भिजलोय त्यामुळे भूक लई लागले. जेवून घेऊ पहिलं.